6 सप्टेंबर रोजी हरतालिका. विवाहित महिला सौभाग्य आणि पतीच्या उत्तम आरोग्याच्या इच्छेने करतात देवी पार्वतीची पूजा. शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी महिलांचे महान व्रत हरतालिका आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हे व्रत केले जाते. या दिवशी स्त्रिया दिवसभर निर्जल राहतात, म्हणजेच अन्नासोबतच पाणीही सोडून देतात. देवी पार्वतीची उपासना सौभाग्य, दीर्घ आयुष्य आणि जीवनसाथीच्या उत्तम आरोग्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रताची माहिती उज्जैनचे ज्योतिष पंडित मनीष शर्मा यांच्या मते या तिथीला महिलांनी पार्वतीचा लाल वस्त्र, बांगड्या, कुंकू इत्यादी सामग्रीने सुंदर शृंगार करावा. जाणून घ्या या व्रतामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे. स्नान करताना सर्व तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांचेही ध्यान करावे. पाण्यात थोडंसं गोमूत्र मिसळलं तर ते खूप शुभ होईल. गंगाजलसोबत आपण पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्रही मिसळायचं आणि प्रत्येक नदीचं, प्रत्येक तीर्थक्षेत्राचं आपण ध्यान करायचं. त्यामुळे आपल्याला खूप शुभ प्राप्ती होईल. आंघोळीनंतर सूर्याला जल अर्पण करावे आणि घरगुती मंदिरात गणेशाची पूजा केल्यानंतर शिवपार्वतीची पूजा करावी. पूजेमध्ये परमेश्वराला दूध, दही, तूप, पाण्याचा अभिषेक करावा. बिल्वाची पाने, हार, फुले आणि गुलाब अर्पण करावे. देवतेला वस्त्र, हार आणि फुलांनी सजवावा. मिठाई अर्पण करा. धूप आणि दिवे लावा. शिवपार्वतीसमोर हरतालिका व्रत करण्याचा संकल्प घ्यावा. हे व्रत करणाऱ्या महिलांनी दिवसभर पाणी पिऊ नये. ज्या महिलांना उपाशी राहणे शक्य नसेल, तहानलेले राहणे शक्य नसेल, त्या महिलांनी फळे आणि दूध यांचे सेवन करू हा उपवास पकडू शकतात. आजारी आणि गरोदर महिलांनी उपवास टाळावा. त्यांनी विधीप्रमाणे पूजा करावी. त्यांनी जर विधीप्रमाणे पूजा केली तरीही त्यांना हरतालिका व्रताची प्राप्ती होते. हरतालिकाच्या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला पूजा करावी आणि दिवसभर शिवपार्वतीचे ध्यान करत मंत्राचा जप करावा. देवाच्या कथा वाचाव्यात आणि ऐकाव्यात. त्याचप्रमाणे संतांची प्रवचनही ऐकावीत. शिवपुराण कथाही ऐकावीत. पूजेच्या वेळी पार्वतीला लाल बांगड्या, लाल वस्त्र, कुंकुम, लाल फुले, अत्तर, सिंदूर, हळद अर्पण करावी आणि पूजेनंतर या गोष्टी एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला दान कराव्यात. हरतालिका व्रत केल्यापासून आपल्याला काय पुण्य मिळते हे जाणून घेऊया. हे व्रत पाळल्यास महिलांच्या जीवनसाथींना दीर्घ आयुष्य मिळते, सौभाग्यही मिळते आणि उत्तम आरोग्यही मिळते. ज्या मुली अविवाहित आहेत त्या मुलीने जर हे हरतालिका व्रत केले तर त्यांना सुद्धा योग्य आणि इष्टपती मिळण्याच्या इच्छेने व्रत करून त्यांना इष्टपती आणि योग्य पती मिळतो. बायकोच्या सुखी आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी महिलासोबतच पतीही हे व्रत करू शकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हरतालिकाचे सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचे हरतालिका व्रत जीवनामध्ये सुख समृद्धी आणावेत आणि सगळ्यांचे दुःख कष्ट समाप्त व्हावेत हीच मी
महादेव पार्वतीच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद.